नोकरीचे आमिष, नशा आणि ब्लॅकमेलिंगचा भयंकर खेळ. दोन बहिणींच्या टोळीचा काळा कारनामा उघड. स्पा केंद्रे आणि पार्टींच्या नावाखाली महिलांचे शोषण. नमाज आणि बुरख्यासाठी सक्ती केल्याचा पीडितांचा आरोप. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे धर्मांतरासाठी दबाव आणि तरुणींच्या लैंगिक शोषणाशी संबंधित एका संघटित टोळीचा पर्दाफाश झालाय. ही टोळी अमरीन खान उर्फ माहिरा आणि आफरीन या सख्या बहिणी चालवत असल्याचा आरोप आहे. गरीब कुटुंबातील तरुणींना नोकरी आणि चांगल्या आयुष्याचे आमिष दाखवून त्यांना आपल्या ताब्यात ठेवले जात होते. नंतर नशेची औषधे देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात येत होते आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी व बदनामीची धमकी देत गप्प बसवले जात होते. या प्रकरणात अमरीन, आफरीन आणि चंदन यादव यांच्यासह एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आली असून यासीर, बिलाल आणि चानू हे आरोपी फरार आहेत. दोन्ही पीडित महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 2 स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत. एका विधवा पीडितेने दिलेल्या जबाबानुसार तिला मुलांची देखभाल करण्याच्या नोकरीचे आमिष देऊन अशोका गार्डन आणि त्यानंतर सागर रॉयल विला येथील घरात ठेवण्यात आले. पुढे नारायण नगर येथे नेऊन चहामध्ये गुंगीचे औषध मिसळून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. पीडित महिलेला नमाज पठण आणि बुरखा परिधान करण्यासाठी सक्ती करण्यात आल्याचा तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. दुसऱ्या एका तरुणी बाबतीतही अशाच स्वरूपाची तक्रार समोर आली आहे. चौकशीत दोन्ही बहिणी पूर्वी अब्बास नगर येथील झोपडपट्टीत राहत असल्याचे आणि नंतर आशिमा मॉल जवळील सागर रॉयल विला येथील सदनिकेत वास्तव्यात असल्याचं समोर आलंय. तपासात या बहिणी स्पा केंद्राशी संबंधित असल्याचे, तरुणींना क्लब व मद्यगृहांमध्ये नेऊन त्यांना नशेचे औषध देण्यात येत असल्याचे आणि श्रीमंत लोकांशी ओळख करून देण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. आरोपींच्या भ्रमणध्वनीतून अनेक तरुणींची छायाचित्रे, संभाषण नोंदी आणि संशयास्पद गट सापडले आहेत. या आधारे आणखी पीडितांचा शोध सुरू आहे. या प्रकरणात गौतम सोलंकी यांनी सांगितलंय की हा संघटित गुन्हेगारी साखळीचा प्रकार असल्याची शक्यता असून सर्व डिजिटल साधनांची तपासणी, वैद्यकीय व न्याय वैद्यकीय अहवाल संकलन आणि संपूर्ण जाळ्याचा तपास सुरू आहे. तिन्ही आरोपी सध्या कोठडीत असून पुढील तपास भोपाळ पोलीस करतायत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून भोपाळ पोलीस आरोपींच्या संपूर्ण साखळीचा शोध घेत आहेत. या प्रकरणात आणखी पीडित समोर येण्याची शक्यता असल्याचे गौतम सोलंकी यांनी स्पष्ट केले असून नागरिकांनी पुढे येऊन निर्भयपणे माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत रहा देशोन्नती. नमस्कार.